नमस्कार. आजची संध्याकाळ फार महत्वाची आहे, कारण उद्या आहे मतदानाचा दिवस, मत देण्याचा दिवस. आपण कोणत्या उमेदवाराला मत देतो याबद्दल आधी विचार करा. कारण ह्यापूर्वीचे 15-20 दिवस अनेक जणांनी आपल्याला भूलतापा देण्याचा प्रयत्न केलाय, अनेक आमिष दाखवण्याचे प्रयत्न केले, पण नेमकं आपण मत कोणाला द्यायचं हे आपण ठरवायला हवं. प्रभाग क्रमांक 38 मध्ये अनेक उमेदवार आहेत जे आपला आटोकाट प्रयत्न करून जिंकतील असं त्याला प्रत्येकांना वाटतंय. पण मतदार ठरवणार की मतदान नेमकं कोणाला करायचं आणि कोणाला जिंकवायचं. माझ्या मतानुसार एक चांगली उमेदवार म्हणजे सुशिक्षित असायला हवी आणि खास करून स्थानिक असायला हवी आणि भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी कोणावर डिपेंड न राहता स्वतः आवाज उचलणारी असायला हवी. माझं मत फिक्स आहे. माझं मत रिषिता मंगेश साचे यांना करेल, कारण ते स्थानिक आहे, कारण ते सुशिक्षित आहे. तुम्ही म्हणा याचा आधीचा बॅकग्राऊंड, त्याच्या आधी आसारामचे नगरसेवक होते. ते नगरसेवक असताना त्यांनी स्थानिक लेवलला बरीच अशी कामं केली, पण त्यांच्या सवंगड्यांनी त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. असं होती गोष्ट वेगळी, पण त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये 75% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं. शौचालय 200 असली शौचालय असलेल्या ठिकाणी आता 700 असली शौचालय निर्माण झाली. सोबतच अनेक वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि ते करतही राहतील. आणि महत्वाचं म्हणजे येत्या काळामध्ये ट्रॅफिकच्या समस्यापासून दूर होण्यासाठी अनेक नवीन डीपी रोड निर्माण करण्यात येत आहेत. सोबतच आपल्या जवळपासच्या भूखंडावर आरक्षित असलेल्या जागेत मनपाची एक महानगरपालिकेची शाळा निर्माण करण्यात येत आहे. सोबतच आपला गोकुळनगर आणि आपापडा कनेक्ट करण्यासाठी अनेक ठिकाणी ब्रिज नवीन बनवण्यात येणार आहे. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आधीपासून ठरलेल्या आहेत, पण शासन प्रशासन या सगळ्याची सवंगड घालत हे सगळे प्रकल्प लवकरच सुरू होतील. पण त्यासाठी आपल्याला करावं लागेल एकच गोष्ट, ती म्हणजे पुन्हा एकदा त्यांना मतदान करावं लागेल. महत्वाचं म्हणजे यावेळेस त्यांची सून रिषिता मंगेश साचे हे निवडणुकीला उभे आहेत. खास करून ते सुशिक्षित आहेत, तरुण आहेत आणि जबाबदारी आहेत, जे आपल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला नक्की देतील. तर माझं मत अनुक्रमांक 1 मध्ये असलेले रिषिता मंगेश साचे म्हणजेच धनुष्यबाण समोरील बटन दाबून त्यांना देणार आहे. आणि तुम्ही सुद्धा आपलं मत धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून नक्की द्या. धन्यवाद.